दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी. 1 तारखेपासून दुधाचे दर वाढणार. राज्य सरकारमार्फत अनुदानाच्या संदर्भात खूप मोठी त्या ठिकाणी एक दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातच मोठा दिलासा दिला होता, ज्यामुळे आता भरघोस अनुदान मिळणार याची माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. झालं असं की 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गाईच्या दुधात प्रति लिटर 25 रुपयापर्यंत पडझड झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत होतं. दूध दरात सरकारने हस्तक्षेप करण्यासाठी सरकारी ज्या संघटना होत्या त्या आक्रमक झाल्या आणि त्यावेळी जे अर्थसंकल्पामध्ये एक प्रचंड मोठी अशी आनंदाची बातमी देण्यात आली, ज्यामध्ये 5 रुपयाचं प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आणि सरकारकडून हे अनुदान वाटप देखील सुरू झालं. पण प्रॉब्लेम त्याच्यामध्ये पुढे अशा पद्धतीनं झाला की ज्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं चिंतेला त्या ठिकाणी वाव तयार झाला. आता यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी आता असणार आहे, ज्यामध्ये आता दुधाचे दर लवकरात लवकर वाढवण्यासाठी खूप जबरदस्त रीतीने पावलं उचलण्यात आलेली आहे आणि ज्यामुळे आता प्रत्येक शेतकरी आनंदी होणार आहे. झालं असं की जी गाय दूध अनुदानासाठी ज्या लहान लहान प्रकल्प होते, तर त्यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम येत होता की काय व्हायचं की हे जे अनुदान आहे, तर हे अनुदान प्रति लिटर 5 रुपये देण्याचा जो निर्णय घेतला होता, तर त्याची जी माहिती आहे, तर ती ऑनलाईन भरायची असायची आणि जे मोठे दूध व्यवसाय जे डेअरीज होत्या किंवा मोठे प्रकल्प होते, तर त्यांनाच त्या ठिकाणी लॉग इन आय-डी देण्यात आलेला होता. पण आता एक जबरदस्त एक याच्यामध्ये निर्णय झालेला आहे की आता छोटे-छोटे दूध संकलित प्रकल्प जरी असतील किंवा जे दूध प्रकल्प आहे, जिथे तुम्ही दूध जमा करता, तर अशा देखील छोट्या चिलिंग सेंटरला देखील आता लॉग इन आय-डी मिळणार आहे आणि माहिती भरण्याच्या कामाला आता गती येणार आहे. त्यामुळे दूध विभागाने आता हे पाऊल उचललं. याचा डायरेक्ट फायदा कसा होणार आणि किती भाव होणार आहे, याविषयी आपण आता तात्काळ माहिती घेऊ. तर कोल्हापूर जिल्हा दूध व्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे व सांगली दूध व्यवसाय अधिकारी नामदेव दंडोदे यांनी एक माहिती दिली. त्यानुसार आता हे अनुदान मध्यंतरी बंद झालं होतं, पण परत गाईचे दूध दर कमी झालं आणि त्यामुळे 1 जुलैपासून पुन्हा अनुदान सुरू झालं. त्यासाठी दूध उत्पादकांनी दर 10 दिवसांनी माहिती ऑनलाईन भरायची आहे. आता हा नवीन निर्णय झाला आहे, ज्यामुळे दर वाढणार आहे. आता केवळ पूर्वी जिल्हास्तरीय मोठ्या दूध संघांनाच माहिती भरण्याचं त्या ठिकाणी हे काम होतं, पण आता छोट्या-छोट्या प्रकल्पांना देखील लॉग इन दिलं आहे. त्यामुळे माहिती पटकन भरली जाऊ शकते आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यासाठी एक अट अशी आहे की मग जे काय तुम्ही ज्या ठिकाणी दूध देत आहात, तर त्यांचं जे शीतकरण केंद्र आहे किंवा दुग्ध प्रकल्प आहे, तर त्याचं किमान दूध संकलन प्रतिदिन 10,000 लिटर असावं. जर हे असेल तर तुमची माहिती तात्काळ भरली जाणार. त्याचबरोबर तुमच्या प्रकल्पाचं FSSAI हे नोंदणी आहे का, ते देखील चेक करणं गरजेचं आहे. प्रकल्पाचा मेकर आणि चेकर यांचे मोबाईल नंबर, ईमेल आय-डी देण्यात येणार आहे. सध्याची जी हाताळणी आहे आणि विनियोग आहे, याचा तपशील सोबत सादर करावा लागणार. म्हणजे आताच याला स्पीड येणार आणि 1 जुलैपासनं तुमचं त्या ठिकाणी अनुदान येणार आहे. आणि त्यासाठी आता हे अनुदान नेमकं किती मिळेल आणि भाव किती वाढेल, तर यासंबंधी जे त्या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री आहेत, तर त्यांच्यामार्फत देखील एक माहिती देण्यात आलेली आहे. तर साधारणपणे इथे जी माहिती देण्यात आलेली आहे, त्यानुसार आता पुन्हा एकदा दूध भाव वाढण्यासाठी एक अनुकूल वातावरण तयार झालंय आणि ज्यामध्ये आता 1 तारखेपासून जबरदस्त भाव त्या ठिकाणी दुधाला मिळू शकतो. झालं काय की दुधाला शासनाने प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केलं. अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल देखील बनवण्यात आलं. या पोर्टलवर जिल्ह्यातील शेवटच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची जी जबाबदारी आहे, तर ती दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. हा एक बदल झालाय. आता त्यामध्ये रेट किंवा दर वाढण्याच्या बाबतीत काय काम झालंय की अनुदानातील ज्या अटी आहेत त्या देखील आता शिथिल करण्यात आलेल्या आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर आता जमा करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट याच्या मार्फत तुमचं अनुदान जमा होणार आहे. अशी माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या ठिकाणी विधानसभेत दिली होती. श्री पाटील म्हणाले की दूध भुकटीचं जे उत्पादन आहे ते वाढून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दूध भुकटीला प्रति किलो 30 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दूध व्यवसायकाला जो पशुखाद्याचा जो रेट आहे त्यामुळे प्रॉब्लेम येतो, तर त्याच्या देखील दरावर आता नियंत्रण आणण्यात येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. राज्यात 70 दशलक्ष मेट्रिक टन पशुखाद्याची निर्मिती होते. पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या या संदर्भात बैठकाही घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता नुसता दुधाचा दर तर वाढेलच, अनुदान मिळेलच, पण तुमचं पशुखाद्याचे दर देखील आता कमी होणार आहे. पशुखाद्य गुणवत्ता व दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
पशुखाद्याच्या बॅगवर अंतर्भूत असणाऱ्या अन्न घटकांचा उल्लेख करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता तसेच पशुखाद्य गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी BIS मानांकन प्रमाणे उत्पादन व विक्री करणे आता करण्यात आलेले आहे. तर यामुळे आता नक्कीच दूध व्यावसायिकांचा दुहेरी फायदा होईल. या संदर्भात जो काय दर आहे ते वाढण्यासंदर्भात अजून एक अपडेट समोर येत आहे की राज्यात गोशाळांच्या संनियंत्रणासाठी गोशाळा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. गोशाळांमध्ये सांभाळ होणाऱ्या पशूंसाठी मदत करण्याच्या संदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार आहे. दुधाला किमान हमी दर म्हणजेच MSP, तर MSP देण्यासाठी आता केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून केंद्राकडून आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विदर्भात NDDBच्या माध्यमातून दुग्ध प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये आता मराठवाड्यातील जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाची व्याप्ती 19 जिल्ह्यांपर्यंत करण्यात आली आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 21 प्रकल्पांना केंद्राची मान्यता प्राप्त करण्यात आलेली आहे. प्रकल्पांना मान्यता मिळाल्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपन्या असून याबाबत त्यांची बैठकही करण्यात येणार आहे, असं श्री विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर एकंदरीतच अनुकूल अशी परिस्थिती आहे. त्याबद्दल जे अर्थसंकल्पातही त्या ठिकाणी हे होतं. पण आता काय झालं की हा जो जी अनुदान योजना होती, तर ही जी या संबंधी देखील एक माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये गाईच्या दुधाच्या दरात कपात करण्यात आल्यानंतर राज्यातील नगर जिल्ह्यात गाईच्या दूध दराचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाईच्या दुधावर प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती. ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात शेतकऱ्यांनी दूध संघांना घातलेल्या दुधासाठी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दूध संघाकडून दुधाच्या दरात वाढ केली नव्हती. मग त्यामुळे आता विक्रेते ग्राहक दोन्ही नाराज झाले. यावर सोल्युशन काढले. आता दर वाढतील 1 तारखेपासून. पण काय झालं, दूध उत्पादक शेतकरी नाराज, जास्त दरामुळे ग्राहक नाराज, तर कमिशन कमी मिळत असल्यामुळे विक्रेते नाराज. पिशवीबंद दुधाच्या विक्रीची पुण्यातील ही स्थिती आहे. पुण्यात म्हशीचे दूध 72, तर गोकुळ, कात्रज, चितळे अशा पुण्यातील सर्व प्रमुख ब्रँडचा हा दर आहे. तर गाईचे दूध 56 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दुधाचा दर हा जास्त असल्याने सामान्य ग्राहकांचे म्हणणे आहे. तर दर जास्त जरी असले तरी विक्रेत्यांना मिळणारे कमिशन अल्प व कमी असं विक्रेत्यांचं म्हणणं यामध्ये समोर येत आहे. तसेच सुट्टे दूध विक्री बहुतेक विक्रेते जे आहेत तर ते त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये समोर येत आहे. तर आता नक्कीच एक अपडेट याच्यामध्ये अशी आलेली आहे की दुधाचं जे अनुदान मिळणार आहे ते 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे. होय, 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ही अनुदानाची मुदत राहणार आहे. यासाठी पशुधन टॅगिंग व इतर माहिती भरणं सक्तीचं असणार आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून सुमारे 20,000 दूध उत्पादक वंचित राहिले आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत अनुदान त्या ठिकाणी आता मिळायला मार्ग मोकळा झाला आहे. तर नक्कीच तुम्हाला अनुदानाच्या माध्यमातून दूध दर त्या ठिकाणी वाढीव मिळणार असून शेतकऱ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.